सगळ्या नाट्यक्रमावरती शेवटी पडदा पडला. आता तुम्हीच मला सांगताय हे रद्द होण्यासाठी ज्या वेळेला मला या जैन साधू जे आपले मुनी होते त्या गुरुदेवांनी आवाहन केलं होतं की तुम्ही पुढे या, तुम्ही पुण्याचे खासदार आहात, तुमच्या शहरात असा विषय चाललाय तर तुम्ही हे रद्द करण्यासाठी प्रयत्न करा. त्यामुळे मला असं वाटतं की चांगली गोष्ट आहे, जैन बांधवांच्यासाठी आनंदाची बातमी आहे की खरं तर एका ट्रस्टची जागा विकायला काढली ट्रस्टनी, घेतली एका व्यावसायिकानी, पण त्याच्यामध्ये त्यांनी प्रक्रिया केली. जी प्रक्रिया झाली त्याच्यामध्ये जैन बांधवांचं म्हणणं की मंदिर दाखवलं नव्हतं, समाजाच्या मुलांसाठी ते जैन बोर्डिंग आम्हाला हवंय, मंदिर तिथं हवंय, या तिन्हीतला विषय होता. मला असं वाटतं की तिन्ही ठिकाणी या दोघांनी तयारी दाखवली, दोघांनी मिळून व्यवहार रद्द केला आणि जैन समाज आज त्याच्यामध्ये आनंदी झाला. सगळ्यात चांगलं झालं याच्यामध्ये. मला असं वाटतं याच्यात चांगली गोष्ट आहे आज झाली ती नाही, चांगली गोष्ट आहे. मला मी सहभागी आहे त्यांच्या आनंदात, त्यांनाही माहिती आणि त्यांनी स्वतःही अनेक वेळा हे सांगितलं. मी पहिल्या दिवसापासून सांगितलं की मुळात सांगा मला जमीन कुठे गेली होती हो, जमीन तिथंच होती, जमीन कुठे गेली होती. व्यवहार जो झाला तो मी म्हणाल तसे एका व्यावसायिक आणि ट्रस्ट मध्ये झाला. समाजाला तो मान्य नव्हता, समाजाने सगळ्यांनी आग्रह केला की तो रद्द करावा, तो रद्द झाला. मला असं वाटतं की जैन समाजातल्या कुठल्याही माणसांनी पहिल्या दिवसापासून या विषयात माझं कधीच नाव घेतलं नाही, जैन समाजाने घेतलं नाही किंवा कोणी इतर व्यक्ती. राजकारण ठिकाण चालतं, ज्याच्यासाठी जेवढा प्रयत्न करायचा सगळ्यांनी केला ना, राजकारण म्हणून चिखलपेक करायचा प्रयत्न केला, माझं नाव आणण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्यातलं सत्य काय, हातात एक सिंगल कागद कुणाच्या नाही मिळाला, नव्हतंच काय त्याच्यात. थँक्यू.